एक दिवस मला डेअर टू ड्रीम या अवॉर्ड सेरेमनीच्या निमित्तानं एक इन्व्हिटेशन मिळालं आणि ते मोबाईलच्या मेसेजद्वारे. निमित्त होतं श्री सुरेशभाऊ हावरे यांच्या 70व्या वाढदिवसा निमित्ताने अनुरिमा सिन्हाजींना भेटण्याची संधी उपलब्ध होणार होती. माझ्या मनात एक विचार आला की या खास प्रसंगासाठी मी काय करू शकतो. मग मी ठरवलं की आपण पोर्ट्रेट तर बनवूच शकतो. आणि हा माझ्या मनातला विचार मी प्रणालीला सांगितला. ती बोलली की 2 दिवसामध्ये हे कसं शक्य आहे. पण जर अनुरिमा सिन्हाजींनी माउंट एव्हरेस्ट सर करून आपल्यासमोर एक उदाहरण ठेवलं की अशक्य काहीच नाही. मग मी डिसाईड केलं की आपण हे पोर्ट्रेट करायचं. अनुरिमा सिन्हाजींचा प्रवास हा माउंटेनिअरिंगची कथा नाही, तर आयुष्य एका क्षणी थांबल्यासारखं वाटलं असताना परत जिद्दीने उभं राहण्याची ही कथा आहे. 2011 चालत्या ट्रेनमध्ये चेन स्नॅचरचा प्रतिकार करताना त्या रेल्वे ट्रॅकवर फेकल्या गेल्या. त्यांनी आपला एक पाय गमावला, पण त्यांनी आपलं स्वप्न गमावलं नाही. आयुष्य कायमचं बदललं होतं, पण त्यांची जिद्द मात्र तशीच होती. आर्टिफिशियल लाईमसोबत अटूट आत्मविश्वास घेऊन त्यांनी असा मार्ग निवडला जो अनेकांना अशक्य वाटत होता. त्यांनी स्वतःला तयार करायला सुरुवात केली. अथक मेहनत, शिस्त आणि धैर्याच्या जोरावर एक एक पाऊल पुढे टाकत, एक एक आव्हान पार करत त्या स्वप्नाच्या जवळ जात होत्या जे कधी काळी अशक्य वाटत होते. आणि शेवटी त्या जगातील सर्वोच्च शिखरासमोर उभ्या राहिल्या आणि माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या जगातील पहिल्या महिला एम्प्युटी म्हणून त्यांनी इतिहास घडवला. यस, मेरे लाइफ का सबसे बड़ा सपना पूरा हुआ और मैं टॉप ऑफ द वर्ल्ड पे हूँ और बहुत खुश हूँ और सबको ये मोटिवेशन देना चाहती हूँ कि हर आदमी अगर अपने लक्ष्य को बनाए तो वो कभी नहीं हार माने और वो अपने लक्ष्य को जरूर पाएगा. इसलिए जैसे मैं ऐसी हालात में होने के बाद भी मैं आज यहाँ हूँ. हा केवळ त्यांचा विजय नव्हता, तर लाखो लोकांसाठी आशेचा आणि प्रेरणेचा संदेश होता. नंतरही त्या लाखो लोकांना प्रेरणा देत राहिल्या आणि आपल्याला एक गोष्ट सतत सांगत राहिल्या. आपली खरी ताकद आपल्या शरीरात नसते, ती असते आपल्या इच्छाशक्तीत. आणि जेव्हा मी त्यांचं पोर्ट्रेट रंगवत होतो तेव्हा मला जाणवलं मी फक्त पोर्ट्रेट करत नव्हतो, तर त्यांच्या नेव्हर गिव्ह अप स्पिरिटला या कॅनव्हासवर उतरवण्याचा प्रयत्न करत होतो. ज्या प्रकारे त्यांनी स्वतःसमोर अशक्य आव्हान स्वीकारलं, त्याचप्रमाणे मीही हे पोर्ट्रेट फक्त 2 दिवसात पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि ते पूर्ण केलं. माझ्यासाठी हे केवळ एक पोर्ट्रेट नव्हतं, तर माझ्यासाठी स्वतःला एक चॅलेंज करण्याची प्रेरणा निर्माण करणाऱ्या एका असामान्य स्त्रीला माझी मनापासून आदरांजली होती. आणि शेवटी हे पोर्ट्रेट माझ्या हाताने त्यांना देण्याचा मला जो मान मिळाला, हा प्रसंग खरोखरच माझ्या स्मरणात आणि माझ्या आयुष्यासाठी खास आहे. काही लोक पर्वत सर करतात आणि काही लोक स्वतःचे पर्वत सर करण्याची प्रेरणा देतात. धैर्याला सलाम, प्रेरणेला एक चित्ररूप आदरांजली. धन्यवाद.